कुंभारीण म्हणजे एक माशी असते. ती माशी एका आळीला घेऊन येते, तिच्या घरामध्ये ठेवते. घरामध्ये ठेवल्यानंतर तिला टोच मारते. बारीक तिची जी नांगी असते ती टोचवते. टोचल्यानंतर तिला वाटतं आता ही गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा येते, पुन्हा टोचवते. परत तिसऱ्या दिवशी येते, पुन्हा ते सातत्यानं एवढं होतं की ती चिंतन करता करता चिंतन इथं दुखता. जी काही दिवसानं त्या घरट्यामधून बाहेर निघती, त्या मातीच्या घरामधून बाहेर निघती, ती आळी नसते. तिने चिंतन हिचं केलेलं असतं, ती सुद्धा कुंभारीण माशी बाहेर निघते. म्हणजे भगवंताची जर भक्ती केली, रात्रंदिवस जर तुम्ही चिंतन केलं तर तत्स्वरूप होऊन जाऊ. म्हणून त्या ठिकाणी कुंभारणीला सुद्धा गुरु मानलं. हे भगवान दत्तात्रयांनी यांना गुरु मानलं, गुरु केलं. नाही तर तुम्ही म्हणतात त्यांनी 24 गुरु केले, आपण 2-4 करायला काय हरकत आहे? तसलं